नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या निखिल गोटेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही असंच जरा फिरायला चाललो आहे। तर कोकणचा रानमेवा आम्हाला काय खायला मिळतो का ते आज आम्ही पाहणार आहोत। हे स्वानंद जाधव सध्या घाईत असतात, तसेच आमचे मित्र जीवन नाडकर, राहुल पारधी आणि एकनाथ बटावले असे आम्ही 5 जण फिरायला निघालोय। तर आता पाहूया काय मिळतंय काय कोकणातला खायला। तर रानात फिरायची मजाही अलग असते आणि दरवेळी जेव्हा आम्ही गावाला येतो तेव्हा एकतरी फेरी आम्ही आमच्या जवळच्या जंगलामध्ये एकतरी फेरी आम्ही मारतो, एक एन्जॉय म्हणून। पण गेल्यावर काही ना काहीतरी खायला मिळतोच। तर आज पाहूया काय मिळतंय काय। हे आपले मित्र परिवार आहेत। तर मित्रांनो, सुंदर अशा वातावरणामध्ये आता आम्ही आलोय। आता तुम्हाला एक दाखवू इच्छितो। हे बघा, जेव्हा आमची पार्टी असते ना तेव्हा आमच्या वाडीमधली मुलं इकडं असे या ठिकाणी येतात, या कातलावर पार्टी करतात। तेव्हा ही चूल अशी मांडलेलीच आहे, इथंच असते अशी गावठी चूल। तर जेव्हा पार्टी करायचा विचार असतो तेव्हा या ठिकाणी सर्व मुलं येतात आमच्या वाघोबा आलीतली, आणि इथे पार्टी आम्ही करतो। एकदम मस्त पार्टी होतात। तर चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो मी काय मिळतंय काय ते। थोडासा रानातला व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे ते। मार्चचा महिना मित्रांनो चालू आहे आणि आम्ही शिमग्याला गावी आलेलो। तर त्या निमित्ताने आम्ही या जंगलामध्ये फेरी मारतो दरवर्षीप्रमाणे। तर जांभूल काय अजून आलेले नाहीत, आत्ताच फुले ते जांभळाचे। आणि आता पाहूया वरती जाऊन काय मिळतंय काय। आतापर्यंत काय मिळालेलं नाही। आंबा पण, गावठी आंबा पण अजून आलेले नाहीत। छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या आहेत आणि काजूना पण आत्ताचा मोहर येतोय, तर पुढच्या महिन्यापर्यंत येतील। तसेच आता आपल्याला जरा करवंदाची झाडं दिसते, तर त्याला छोटे छोटे करवंद आता आलेले आहेत, अजून तयार नाहीत पण छोटे छोटे आलेले तुम्हाला दाखवतो। तर आता हा काजू पाहू शकता मोहरला आहे, तर पुढच्या महिन्यापर्यंत येईल। तर चला अजून काय भेटते काय बघूया। तर मित्रांनो, आम्ही आता घरी आलो आहे आणि काय खायला काय मिळालं नाही जंगलातला। तर घरी आल्यावर आपल्या मित्रांनी, आपले पुण्याचे मित्र आहेत, त्याने एक स्पेशल थाली तयार करून ठेवलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो कसली आहे ती। आणि आपला ब्लॉग इथेच थांबवतो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, हीच ती स्पेशल थाली आहे आमच्या मित्रांनी तयार केलेली। तुम्ही पाहू शकता गावठी आंबा आहेत, आत्ता त्याने रानातून आणलेलं, तर त्याने आवाज दिला तर आम्ही खायला आलो आहे। तर हे आहेत एकनाथ बटावले, हे आता त्या आंब्यावरती तिखट टाकत आहे
तिखट टाकून झणझणीत असा त्याला चव देण्याचा प्रयत्न चालू आहे. इकडं स्वानंद जाधव आहेत, ते आता त्या तिखटावरती मीठ टाकत आहेत, अजून भर घालत आहेत चवीला. आणि इकडे साहिल आणि अक्षय बसलेत. तर ह्या दोन मित्रांनी आणून ठेवलेले आणि आम्ही आता रानातून आलो तेव्हा आम्हाला आवाज दिला आणि आता आम्ही एकदम स्पेशल आंबा थाली खाणार आहोत. मित्रांनो खरोखरच एकदम चवदार आंबा आहे आमच्या गावाकडचा आणि जस्ट आताच आलेला आहे. आता तो पुढच्या महिन्यात तो तिथे टाकता असताना आम्ही चव घेतो. एक नंबर मस्त अप्रतिम. तर मित्रांनो तुमच्या पण जीवाला पाणी सुटेल असा तिखट मीठ लावलेला झणझणीत आंबा आम्ही खातोय आता.